शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. भगतसिंग यांचा क्रांतीचा नाद, नेताजींचं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे धाडसी आवाहन, गांधीजींचा अहिंसेचा संदेश आणि झाशीच्या राणीच्या तलवारीची ती चमक, सगळं फक्त एका स्वप्नासाठी, ते म्हणजे भारत स्वतंत्र व्हावा. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी 27 कोटी भारतीयांनी तो दिवस पाहिला, जेव्हा पहिल्यांदा आपला तिरंगा अभिमानाने आकाशात फडकला. परंतु स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही स्वातंत्र्य म्हणजे आपल्यासाठी फक्त परक्यांच्या गुलामीतून मुक्त होणं नाही, तर ते स्वतःला घडवण्याचं एक वचन आणि आपल्या देशाला अधिक सुजलाम सुफलाम करण्याचं असलं पाहिजे. आजचा आपला भारत हा तंत्रज्ञानात जगाला दिशा देणारा, चंद्रयानाने चंद्राला स्पर्श करणारा, मंगळावर पोचणारा, डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवणारा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, रोबोटिक्समध्ये नवा अध्याय लिहिणार आहे. आज भारतीय महिला लढाऊ विमान उडवत आहेत. आपले शास्त्रज्ञ जगभरात संशोधनाचं नेतृत्व करत आहेत आणि आपले तरुण छोट्या गॅरेजपासून सुरुवात करत अब्जावधी रुपयांचे उद्योग निर्माण करत आहेत. ऑलिम्पिकपासून क्रिकेटपर्यंत, हॉकीपासून कुस्तीपर्यंत भारताचा झेंडा आज जगभर विजयाने लहरतो. पण या प्रवासात आपण विसरू नये ते म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचे श्रम, जे आपल्या पोटाची भूक भागवतात, आपल्या सैनिकांचे बलिदान, जे सीमेवरती उभं राहून देशाचं रक्षण करतात, आणि आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन, जे पुढील पिढी घडवतात. 15 ऑगस्ट हा फक्त साजरा करण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे भूतकाळाचा सन्मान करण्याचा, वर्तमानाचा स्वीकार करण्याचा आणि भविष्याची शपथ घेण्याचा. कारण भारत फक्त जमीन नाही, तो आपल्या रक्तातला अभिमान आहे. जय हिंद.